बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांजाधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया विढाला 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 हरीच वरदान ज्ञानदेव पुंडरीनाथ भगवान विढाला 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 विढाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तुमच्या प्रतिवर्षाप्रमाणे गेली अनेक वर्षापासून अनादी कालापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिवपुराण कथा उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी पंचकृषीतून येणारी वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेली आपण सर्व जाणती ज्ञाती मंडळी सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला आणि आपल्या नामसप्ताहामध्ये ज्यांची उपस्थिती आहे वारकरी संप्रदायातली ही जुनी संगीत क्षेत्रातील ज्यांनी आयुष्यभर भजनाची साधना केलेली ही मंडळी आणि अशा चाली गुरुजी याच भागात ऐकायला भेटतात. हा महाराष्ट्र तसा यूट्यूबवर तसा गाजलाय, कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल, पण जुन्या अशा चाली ठाईच्या चाली ह्या मराठवाड्यात आणि त्यातली त्यात बी बीड जिल्हा तोही खालचा पट्टा हाच अंबाजोगाई आणि लातूर, कारण या लातूर भागामध्ये जुनी भजन करणारी जी जुनी माणसं आहेत ती वेगळीच, इतर संगीत क्षेत्रात वेगळीच माणसं, पण लातूरचा जो हा पट्टा आहे तुमचं लातूरच आहे का? हा बरोबर मग बरोबर आहे तेच, कारण जुनी सुद्धा त्या भागातली काही मंडळीचं मी मावळ तालुक्यामध्ये जुनी काही मंडळी यायची त्या काळात मी त्यांच्या चाली वगैरे तसं मला आजच वाटलं पुन्हा, म्हणजे त्या ठेवणी तशा प्रकारच्या ठाईच्या चाली नाही तर मग आता काही काहीच आता त्यांना बोललेलं बरं. चला ही जुनी संप्रदायातली भजनाची सेवा केलेली मंडळी योगायोगाने आपल्या प्रेमास्तव इथं उपस्थिती आहे. आज त्यांचा जागर आहे ना, आणि चला मलाही त्या दृष्टीने त्यांचं दर्शन झालं. असा सर्व जुनी जाणती ज्ञाती मंडळी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणारा ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण हा नामसप्ताह करताय आपल्याच गावचं भूषण समाधान महाराज वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आपण त्यांच्या आधिपत्याखाली हा नामसप्ताह करताय आणि मलाही त्यांच्यामुळंच इथपर्यंत येण्याचा एक योग. जास्त प्रस्तावना सांगून वेळ घेत नाही. शिवेच्या संबंधाने उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. ऐका या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. नरदेहाला आलेल्या जीवांना स्वतःच्या उद्धाराकरता भगवत प्राप्ती करता मोक्ष प्राप्ती करता याही पेक्षा चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता महाराज सांगतात जे देवाला आवडतं, जी आवड भगवंताने व्यक्त केलेली आहे, जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. कशा करता? आपल्या उद्धाराकरता मोक्ष प्राप्ती करता भगवत प्राप्ती करता सुख प्राप्ती करता, असा महाराजांचा एक आग्रह विनंती. तसं जीव म्हटलं की प्रत्येकजण कुठली ना कुठली तरी साधना प्रत्येकजण करतोच. फरक एवढाच आहे, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो तर कोण कोणत्या देवाची भक्ती करतो. एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो, एखादा डोळं श्रद्धेने भक्ती करतो, पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. बघा तुम्ही, नास्तिकातला नास्तिक जरी असला एरवी तो म्हणत असतो माणसामध्ये मी देव मानत, काहीकडे नाही म्हणत. नास्तिक माणसं असतात ना, नास्तिक ते म्हणतात मी देव भेव मानत, मी धर्म फिर्म मानत, मी संप्रदाय असं म्हणतात. ते मी देव मानत असं म्हणतो, पण कुठं
माणसात म्हणतो तो मी देव मानत असं म्हणतो. रस्त्याने एकटा चालला ना, कशावर? मोटरसायकल. हा, आणि माळाच्या डोंगराच्या कडाला एखादा सिंदूर लावलेला दगड जरी दिसला तरी एक हात सोडून, म्हणजे त्याची तिथे का होईना पण श्रद्धा आहे. हे माझं मत नाही, ज्ञानोबराय म्हणतात. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा आहे. फरक एवढाच आहे, एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो, एखादा डोळ श्रद्धेने भक्ती करतो. जगाचा विचार सोडून द्या, आपण या धर्म मंडपात आहेत एवढ्याचाच विचार करू. तुम्ही मी सर्वजण, आपण प्रत्येक जण परमार्थातली कुठली ना कुठली तरी साधना करतो, प्रत्येक कर्म करतो. कोणतं? वारी करतो, भजन करतो, ज्ञानेश्वरी गाथा बरोबर, पूजापाठ, नित्यनेम, एकादशी, सोमवार, मग व्रत वैकल्य करतो, वारी करतो, पारायण करतो, नित्यनेम करतो, भजन करतो, कथा कीर्तन श्रवण करतो, अन्नदान करतो, दानधर्म करतो. म्हणजे परमार्थातला आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी कर्म करत राहतो. कशा करता करतो आपण? काही का होईना पण बोलता राहा, म्हणजे बरं राहते. चला, मोक्ष प्राप्ती करता जर आपण सगळेजण परमार्थातलं साधन करतो, मोक्ष प्राप्ती करता साधना करतो, म्हणजे आपण अजून बद्धच. हे त्याच्या सापेक्ष आहे ना. मोक्ष म्हणजेच मुक्ती, मुक्त होण्याकरता साधना करतोय म्हणजे आपण बद्धच आहोत. भगवत प्राप्ती करता साधना करतो असं मत असेल, याचा अर्थ अजून झालेली नाही. बरोबर. सुखप्राप्ती करता साधना करतोय असं जर मत असेल कुणाचं, तर म्हणजे भोगतोय काय आपण? दुःख. हे त्याच्या सापेक्ष आहे. मग बघा, मोक्ष प्राप्ती, मुक्ती, उद्धार, भगवत प्राप्ती, सुख प्राप्ती, दुःख निवृत्ती, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची, शब्द वेगवेगळे आहेत, अर्थ सगळ्यांचा एकच आहे. भगवत प्राप्ती होणं म्हणजे सुख प्राप्ती होणं, भगवत प्राप्ती होणं म्हणजेच उद्धार होणं. ऐका, परमार्थातली आपण प्रत्येक जण साधना या करता करतो. कोणी म्हणतं सुखप्राप्ती करता साधना करतो. मग सुखप्राप्ती म्हणजे नेमकं काय? कारण भौतिक विश्वामध्ये जीवाने केलेली सुखाची कल्पना वेगळी, संत शास्त्र सांगते ते शाश्वत सुख वेगळं आहे. जीवाने केलेली सुखाची कल्पना, सत्ता, सुखाची कल्पना, सुख कशाने मिळालं? सत्ता, संपत्ती, संतती, उपभोगाची उपकरणं सगळी जीवनामध्ये मिळाली म्हणजे आपण झालो कसे? अशीच कल्पना आहे ना, असा एक समज आहे, अशी एक कल्पना, हे सगळं मिळाले म्हणजे आपण झालो सुखी, अशी जीवाने केलेली सुखाची कल्पना आहे. पण हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला जर स्वतंत्र आपण जाऊन एकांतात भेटलो आणि विचारलं तुमच्याकडे अमकं पद आहे, अमकी संपत्ती, संतती आहे, म्हणजे तुम्ही सुखी आहात, तर तुम्हाला उत्तर एकच भेटेल, सुख नाही. बघा, तुम्ही सत्तेमुळे जर सुख भेटतं असा कोणाचा समज असेल तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदीपर्यंत कोणालाही भेटा, तुम्ही मधले सगळे पद घ्या, आता कोणालाही भेटा, विचारा तुमच्याकडे अमका अमका पद आहे, म्हणजे तुम्ही निश्चित असाल कसे? तर उत्तर एकच आहे, सुख म्हणजे सत्तेने सुख नाही. जे वर्षाला कोट्यावधी रुपये सरकारला भरतात टॅक्स, म्हणजे बघा संपत्ती किती असेल, त्यांनाही जाऊन विचारलं तुम्ही एवढे श्रीमंत आहात, एवढी संपत्ती, म्हणजे तुम्ही सुखी आहे, त्यांचंही उत्तर एकच आहे, सुख. आता ज्याला झालंच नाही, काय हे तर येतं ना लक्षात. आता हे संसारिकच असल्यामुळे पटकून लक्षात येईन ते. आता ज्याला झालंच नाही ते दगडाव दगड आपली, झाडं पुंजित, दारं पुंजित, बारा लफडे करते, म्हणजे दुःखात येते झालं नाही म्हणून. बरं, ज्याला डझनभर झाले त्याला भेट, मग तुला झाले नाही म्हणून दुःखात आहे. ज्याला 10-12 झाले त्याला जर जाऊन विचारलं, बाबा तुला, मला झालं नाही म्हणून दुःख आहे, तुला एवढे झालेत म्हणजे तू सुखी असेल, तो म्हणतो तुमच्यापेक्षा माझी बेकारी. म्हणजे संततीचा आणि सुखाचाही संबंध. आणि ज्याच्याकडे उपभोगाची उपकरणं सगळी उपलब्ध आहेत त्यांना जर विचारलं आपलं भोग संपन्न जीवन आहे, तुम्ही सुखी आहात, त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही सुखी आहेत म्हणून? अहो महाराज सगळे भोग आहेत माझ्याकडं, पण महाराज माझी परिस्थिती अशी आहे, जेवायच्या अगोदर 2 खावा लागतात. काय? जेवल्यानंतर 2, झोपायच्या 2 आणि उठायच्या 2. तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे भोग असूनही सुख ऐका. मग सत्ता, संपत्ती, संतती आणि उपभोगाची उपकरणं हे नसावं असं माझं दुमत, हे ध्यानात ठेवा, हे माझं दुमत नाही, तुमच्याकडे नसावं असं. ते जीवन जगण्याकरता तुम्हाला त्याची सगळ्याची आवश्यकता असेल. माझा मुद्दाच इतका आहे की सुखाचा आणि त्याचा संबंध नाही. सुख नावाची वस्तूची या त्रिभुवनात एक येती परमात्मा वस्तू सुखरूप आयसे.
तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. या त्रिभुवनामध्ये सुख नावाची वस्तूच एक ती परमात्मा वस्तू आहे आणि जीवाची धाव सुखाकडे आहे. याचा अर्थ जीवाची धाव देवाकडे. कशी? सुख आणि परमात्मा नाव दोन आहेत, वस्तू एकच आहे. सुख आणि परमात्मा नाव किती आहेत पण वस्तू एकच आहे. सुख म्हणजेच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच सुख आहे. म्हणजे जीवाची धाव सुखाकडे अर्थात जीवाची धाव सहज देवाकडे. कोणाकडे? त्याला जा म्हणावं लागत नाही. कसं? नदीची सहज धावे कोणाकडं? का तिला जा म्हणावं लागतंय? वाट लावायला जावं लागतंय का? हा, जीव आत्म्याची तया नाम सुख. जीव शिवाचं ऐक्य म्हणजे सुख. नदीची सहज धावे कोणाकड? जा म्हणावं लागत नाही ना. पाऊस काळामध्ये छोट्या मोठ्या नद्या नाले ओढे सगळे भरून वाहतात आणि सगळे जाऊन मिळतात कोणाला? बरोबर. म्हणजे प्रत्येक नदीचा डोंगराकडून उगम होतो आणि जाऊन ती मिळते कोणाला? समुद्राला. का जगाच्या भूगोलामध्ये अशी एखादी नदी पाहिली तुम्ही की तिचा समुद्राकडून उगम झाला आणि आपल्या डोंगराकडे आली इकडे वर? नाही. प्रत्येक नदीचा उगम डोंगराकडून आहे, सागराला जाऊन मिळते. डोंगराकडून उगम होतो म्हणजे डोंगराव पाण्याचे तलाव आहेत का म्हणून तिथून उगम झाला? तर नाही. नीट आहे का? डोंगराव पाण्याचे तलाव नाही, पाणी मूळ समुद्राचंच आहे. मूळ कुठलं आहे? उष्ण हवा वाफ याद्वारे बाष्पीभवन होतं. आकाशात जाऊन ढग बनतात, तेच ढगाच्या रूपाने पाणी डोंगरावर पडतं. डोंगरावर सखल भाग नसल्यामुळे काही विशिष्ट भागातलं पाणी एकत्र होतं, त्याचा एक ओढा तयार होतो. असे 10-5 ओढे एकत्र आल्यानंतर त्याची तयार होते. काय? बरोबर. पुढे गेल्यानंतर तिला एखादी मिळाली म्हणजे झाला दोन्हीचा. आणखी पुढे गेली पुन्हा एखादी मिळाली झाला संगम. आणखी पुढे गेली पुन्हा एखादी मिळाली झाला संगम. जाऊन मिळाली कोणाला? पाणी निघालं कुठून? गेलं कुठं? का गेलं ते? तिथलंच होतं. हे त्याचं उत्तर आहे. ते त्याच जातीचं आहे, तिथूनच आलेलं आहे, ते तिथंच गेलं. हेही माझं मत नाही, महाराजांचं मत असे. क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणाशी खेळे आपणाशी आपणची खेळे आपणाशी क्षरला सागर गंगा ओघी मिळे. का गंगा ओघी मिळे? महाराज म्हणतात आपणची खेळे आपणाशी. पाणी तिथलंच आहे मूळ. उष्ण हवा वाफ याद्वारे बाष्पीभवन झालं, ढगाच्या रूपाने पाणी डोंगरावर पडलं, पुन्हा पाणी समुद्रालाच गेलं. का गेलं? ते त्या जातीचं आहे म्हणून. त्याप्रमाणे जीव हा सुखाकडे अर्थात देवाकडेच का प्रवाहित होतो? तर जीव सुद्धा सुखाच्या जातीचा आहे म्हणून. हेही माझं मत नाही. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात, अर्जुना यावत विश्वातील प्रत्येक जीव हा अर्जुना माझ्याकडेच का प्रवाहित होतो? तो माझा अंश आहे म्हणून. ममाय वांशो जीव लोके जीवभूत सनातन. हा अर्जुना हा अनादि सिद्धांत आहे. जीव माझा अंश आहे म्हणून तो जीव प्रत्येक माझ्याकडेच प्रवाहित होतो. आता हे भगवान सांगतात या विश्वातला प्रत्येक जीव माझा कोण आहे हे भगवान सांगतात. कोणाला? अर्जुनाला. पण अर्जुन आपल्यासारखा बावथाली बघत जांभळ्या देत ऐकणारा श्रोता हा बावथाली बघत ऐकणारा श्रोता नव्हता. कोण? अर्जुन. अर्जुनाने तिथं लगेच भगवंताला प्रश्न केला. त्याला पूर्व पक्ष म्हणायचं. प्रत्यक्ष प्रमाण ओवी नाही, पण जिथे संशयित आहे त्याला पूर्व पक्ष म्हणायचं. अर्जुनाने प्रश्न केला, भगवान या विश्वातला प्रत्येक जीव जर भगवान तुमचा अंश आहे तर भगवान तुमच्यात आणि जीवात हे 5 प्रकारचे भेद का? असा अर्जुनाने प्रश्न केला. कोणते भेद आहेत अर्जुना? अर्जुन म्हणतोय, भगवान आपण सर्वज्ञ आहात. तुम्ही कसे आहात? सर्वज्ञ आहात. आणि तुम्ही म्हणता जीव माझा अंश आहे, पण जीव सर्वज्ञ नाही, जीव हा अल्पज्ञ आहे. जीव कसा आहे?
भगवान आपण स्वतंत्र आहात, जीव स्वतंत्र नाही, जीव हा परतंत्र आहे. भगवान तुम्ही सुखरूप आहात, जीव रात्रंदिवस भोगतोय दुःख. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख संभवत नाहीये. जीवाच्या मागे जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे मनवोनी जीव. याही पेक्षा भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाहीये. जीवाच्या मागे कर्माचा बंध आहे. कर्मानुगो गच्छती जीव एकहा. भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का, जीव का दुःख भोगतो, असा अर्जुनाने प्रश्न केला. कोणाला? भगवंताला. भगवंताने त्याचं गोड उत्तर दिलंय, दुसरी तिसरीकडे नाही. या श्लोकाच्या उत्तरार्धात त्याचं उत्तर आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, जीव माझाच अंश आहे, पण का दुःख भोगतो, का भेदेत? त्याचं कारण आहे मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. अर्जुना, जीव माझाच अंश आहे, माझाच एक अविभाज्य भाग आहे, जीव सुखाच्याच जातीचा आहे, पण का दुःख भोगतो हे भेद का? अर्जुना, जीवाने संबंध जोडलाय. कोणाशी? मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. मग भेद आहे. जीव दुःख भोगतोय कोणामुळं? ह्या डबड्यामुळं दुःख आहे. भेद याच्यामुळे, दुःख कोणामुळे? ह्या डबड्यामुळं दुःख आहे. अंतवंत इमे देहा किंवा शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे भार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. पण बघा, या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हा शंका निर्माण होऊ शकते. अंतवंत इमे देहा किंवा शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा. या प्रमाणावरून श्लोकावरून शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला? ज्याची ज्ञानेश्वरी गाथा भागवत कायम चिंतनाते त्याला, किंवा कायम परंपरेच्या संप्रदायाच्याच माणसाचं जे श्रवण करतात, परंपरेच्या माणसाचं ऐकतात कथा कीर्तन, त्यांना शंका येऊ शकते. कीर्तनात सारखं चाटाचुटा, सासू सुनाचं, नवरा बायकोचं, मायेचा सागर, बापाचा डोंगर, मित्र गारवा वनवा, जिजू जिजू पाठीचा का मनक्याचा काय का, असं भंगार भुंगार ऐकायचा ज्याला नाद आहे, त्याला शंका यायचं काय कारण आहे? त्याला आली तर एकच शंका येऊ शकते, जे विठ्ठल कधी आलं ध्यानात. पण ज्याची ज्ञानेश्वरी गाथा भागवत कायम चिंतनाते किंवा परंपरेच्याच माणसाचं श्रवण करतात, त्यांना शंका येऊ शकते, महाराज जर देहामुळे दुःख होत असं म्हणावं, शरीर जर दुःखाचं कारण म्हणावं, तर ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नाथ महाराज एका बाजूला याच देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात, मग याची काय वाट लावणार तुम्ही? अशी शंका येऊ शकते. पण ज्याच्या ज्ञानेश्वरी गाथा भागवताची ज्यांनी चिंतन श्रवण केलंय किंवा अध्ययन केलं, त्याला शंका येऊ शकते. जर देहामुळे दुःख होत असं म्हणावं, तर ज्ञानोबा राय तर म्हणतात, अरे बाबा 84 लक्ष योनीमध्ये, किती योनीमध्ये? 84 लक्ष योनीमध्ये हीच एक योनी. कोणती? हेच एक शरीर आहे, हाच एक देह आहे, की ज्ञानोबा राय म्हणतात याच देहाने जन्म मरणाची राहटी संपवण्याचं सामर्थ्य फक्त याच देहात आहे. कैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना रझोरे चिरापडे. या ओवीची काय वाटतं? जर देहामुळे दुःख होतं तर नाथ महाराज म्हणतात, मनुष्य देहाचे ज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकोने दिधला. म्हणजे नाथ महाराज म्हणतात याच देहाने तुम्ही सच्चिदानंद स्वरूप होऊ शकता. त्यापेक्षा तुकोबाराय म्हटले, अरे बाबा या देहाने तुम्ही देव व्हायचं ठरवलं, सार उत्तम गती देवाची होईल होती, हरी कांती धरावे, उत्तम गती देवाची होईल
नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होईल म्हणती ते होती तरी का चित्ती. या देहाने तुम्ही देव व्हायचं ठरवलं तर देव सुद्धा होऊ म्हणजे तुकोबरा या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात, नाथ बाबा करतात, माऊली वर्णन करतात. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, देहामुळे जर दुःख होतं असं म्हणावं तर या देहाची अपेक्षा देवाने केली ना. इह लोकीचा हा देह कोण इच्छिताती, देव इच्छिताती पाहे. देव सुद्धा याची अपेक्षा करतात. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, याच भूमीत येऊन गेलेले आपल्या अगोदर जे जे महात्मे आहेत ना, तेही म्हणतात ना घेईन मी. आपल्या अगोदर येऊन गेलेले महात्मे म्हणतात घेईन मी जन्म. देव या शरीराची अपेक्षा करतात. ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. मग शंका येऊ शकते की देहामुळे दुःख होईल का. तर नीट आहे का, देह दुःखाचं कारण नसून, शरीर दुःखाचं कारण नसून तादात्म्य दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण काय आहे? तादात्म्य. तादात्म्य कशाला म्हणायचं? देहाला मी म्हणणं, देह संबंधीला माझं म्हणणं. मी आणि माझे घेऊन या छंद माझे माझे, मी आणि माझे, हा जो संबंधीला याला तादात्म्य म्हणायचं. देहाला आपण मी म्हणतो, देह म्हणजे आपण नाही. पण म्हणताना काय म्हणतो? हात कुणाचा आहे? पाय, डोकं, शरीर माझं किंवा मी म्हणतो, बरोबर. आणि आपल्याकडे जे जे काही आहे ते कोणाचं सांगतो आपण? आपल्याकडे कुणी आलं तर आपण सांगतो ना, गाडी कुणाची आहे? बंगला, शेती, बैल, पत्नी, मुलं माझी, कुत्र्याला सुद्धा म्हणतोय आपण हे कोणाचं आहे? ऐका, कुत्र याचं आहे का कुत्रीचं आहे? विनोद नाही तो, नीट आहे का. ज्या कुत्र्याला आपण माझं म्हणतो त्याच कुत्र्याला आपल्या शेजाऱ्याने उचलून जर एखादा घातला भाव, आपल्या दुखत का नाही इथं, बरोबर. आणि एरवी गावात बिगर तुकड्याचे बोंबलत फिरणारे कुत्रे आहेत. आपल्या समोर कोणी काठी मारतंय त्याला दगाड, क्वाय 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 पळत आहे ते, तरी आपल्याला काहीच वाटत का बरं? ऐका, कल्ली बोळाने बिगर तुकड्याचं फिरतंय तेही कुत्रच आहे आणि आपण पाळलंय तेही कुत्रच. पण याला मारल्यानंतर दुःख का होतं? माझेपणाचा संबंध लावलाय ना. त्याच्यापेक्षा सोपं सांगू, बाई मरण्यात दुःख आहे का बायको मरण्यात दुःख आहे? बरोबर. गावातल्या आख्या गेल्या, काय टेन्शन आपल्याला, पण आपलीच गेली तर आली का पंचायत, बरोबर. ऐका, अन्य गावातली स्त्री सुद्धा स्त्रीच आहे आणि पत्नी सुद्धा स्त्रीच आहे. पण पत्नीच्या ठिकाणी माझेपणाचा संबंध आहे ना. ऐका, मग या विश्वामध्ये तुम्ही ज्या ज्या वस्तूला माझं म्हणाल, मी माझेपणाचा संबंध लावाल, त्या वस्तूची नुकसान झाली की करण तुमच्यापर्यंत आलाच. आलं का लक्षात? हा नेमच आहे. मी आणि माझेपणाचा जिथं संबंध लावला त्याची काही नुकसान झाली की दुःखाचा करण आपल्यापर्यंत. मग पहिला संबंध आपण जोडलाय देहाचा, मग देह संबंधी मी आणि माझे. तसा जीव मुक्तचे ना, मुक्त होता परी बळे झाला, घेऊन या छंद मी आणि माझे. यामुळं आपण तुम्ही मी सर्वजण आपण दुःख भोगतो. दुःख कशामुळे भोगतो? मी आणि माझे या तादात्म्यामुळे दुःख भोगतो. पहिलं तादात्म्य उचललं आपण देहाचं, मग देह संबंधी. या विश्वात माझा कोणाशी कसला संबंध नाही. ही जर वृत्ती तयार झाली, ही वृत्ती तयार झाली तर दुःख व्हायचं कारणच नाही. पण तुमची माझी प्रत्येकाची जी वृत्ती आहे ती अहम देहास्मी वृत्ती आहे. कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. मी देह आहे. मी झांबरे महाराज, हा मी गोपाळराव आहे, मी श्यामराव, मी माणिकराव. मी ही जी वृत्ती आहे तिला अहम देहास्मी ही वृत्ती म्हणतात ना. मी देह ही वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे. पण मी देह ही वृत्ती संपली, मी देह ही वृत्ती संपली तर त्याला वेगळा परमार्थ सुद्धा करण्याची आवश्यकता राहत. मी देह ही वृत्ती संपली तर शिल्लक काय उरला उरे उरे.
रे विठ्ठला उरला देह नव्हे मी हे सरे सरे शिल्लक काय उरला उरे विठो त्याला वेगळा परमार्थ सुद्धा करण्याची आवश्यकता राहत. ऐका माझा मुद्दा काय आहे, तादात्म्यामुळे जीव दुःख भोगतो आणि म्हणूनच सुखाच्या प्राप्ती करता. दुःख कशामुळे भोगतो? तादात्म्यामुळे जीव दुःख भोगतो म्हणूनच सुखाच्या प्राप्ती करता, म्हणजेच भगवत प्राप्ती करता, म्हणजेच उद्धारा करता, म्हणजेच मोक्ष प्राप्ती करता. तो जीव काय करत राहतोय? साधना प्रयत्न करत राहतो. ऐका, जीव मुक्त व्हावा. जीव कसा व्हावा? मुक्त व्हावा, जीवाचा उद्धार व्हावा, जीवाला भगवत प्राप्ती व्हावी या करता पूर्वी वेदाने सांगितलेले काही मार्ग अर्थात साधनं होते 5. किती साधनं होते? तुमच्या माझ्या उद्धाराकरता किती साधनं आहेत? कोणती? वेद अध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांगादी योग आणि यज्ञादी क्रिया. हे तुमच्या माझ्या उद्धाराकरता सांगितलेले मार्ग अर्थात साधन आहेत. किती? 5 पूर्वी. पण ते आता करणं सर्वांना शक्य राहिलेलं नाही का? त्याचं कारण सांगतो थोडक्यात. पहिलं साधन सांगितलंय वेद अध्ययन. जमल का सर्वांना करायला? एक तर पहिली गोष्ट वेदाची भाषा आहे. कोणती? संस्कृत भाषा आहे. पहिली अडचण आहे की आपल्याला संस्कृतचा उच्चारच करता येत नाही. ज्याला संस्कृतचा उच्चार करता येतो त्याला त्याचा तंतोतंत अर्थच लागल असं नाही. आणि आपण तर या मापातलेत की आपल्याला मराठी शुद्ध उच्चारता येत. आपण याच मापातलेत ना. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. किती जण म्हणतात प्रल्हादी बिंबला? 2026 चालू झालंय आता. अजून अवघे चित्र लोकेच चालू आहे. चित्रच चालू आहे. त्रैलोक्य कधी होईल सांगता येत नाही. तर बाहेर लांब उभा राहून जर हरिपाठ ऐकला ना, रोज म्हणणारे गडी सुद्धा तसेच. हा, अवघे चित्र लोके आनंदाचे चित्रच म्हणतात. अजून त्रैलोक्य आता कधी म्हणणारे आहेत आता काय माहिती. पाठ असा आहे, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता पण उच्चार तसा होत नाही, असाच म्हणणार ते. अवघे चित्र लोके चित्रच म्हणतात. म्हणजे हरिपाठ हा मराठी भाषेते अर्थात मराठीचा शुद्ध उच्चार करता येत नाही आपल्याला. वेदाध्ययन करता येईल का? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा, नाही तर मानाने काहीतरी असं काहीतरी करा म्हणजे लक्षात येईल. करू शकत. दुसरं साधन सांगितलंय तप, तपश्चर्या. जमल का तप करायला आपल्याला? बरं, तपश्चर्या करायची म्हणजे इथं बायका पोरात राहून नाही. तप करायचं म्हणजे घरादाराचा, बायका पोराचा, गोराढोराचा, कोंबड्या झोंबड्या, गोधड्या, वळकोट्या काय असेल नसेल त्या सगळ्याचा करावा लागतो. काय? त्याग. आणि या सगळ्याचा त्याग करून हिमालयात जावं लागतं. कुठं जायचंय? हा, एक तर पहिली गोष्ट हे आपल्याला गबाळ सगळं सुटत. पहिली गोष्ट हे सुटत. पण समजा एखाद्याला उपरती झाली, होत नाही पण झाली, त्यांनी घरदार, बायका पोरं, हे गुरंढोरं काय असेल नसेल ते सगळं सोडलं, हिमालयात निघून गेलं. बरं, हिमालयामध्ये गेल्यावर तिथं सप्त्यातल्या वनी सकाळ संध्याकाळ पंक्ती नाहीत. हिमालयात भूक लागली का दिसल त्या झाडाचा पाला वरबडायचा आणि खायचा, अशी परिस्थिती. म्हणजे परिवाराचा सगळ्याचा त्याग करायचा आहे, हिमालयात जाऊन राहायचंय, झाडपाला खाऊन राहायचंय. बरं, ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहन करायचंय. आता तुम्ही सगळे घालून आले काय सुट. हा, बरं, ज्याला आतून बसाना त्यांनी वरून घातलं, जनर घातली. आता आम्हाला आता हे जे विठ्ठल ऊस तर आता हे कुठं नाचे ना. आतून घालावं तर ते फुगल्यावणी व्हायला लागलं आणि वरून तर घालताय ना आता जे विठ्ठल ऊस तर. पण हिमालयात तसं नाही. ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहन करायचंय. कारण तिथं पृथ्वी हेच आणि आकाश हेच. हा, बाकी तिथं काही शोटर मफलर रग फी काही गाली त्याला तप करू देतील असं प्रमाण सांगतो. तपाची ते मन करू पाहे घात, करुणी सांगात इंद्रियांचा. महाराज म्हटले तिथं गेल्यानंतर सुद्धा मन आणि इंद्रिय तप करू देतील. हा 10,000 एखादा विरळ आहे. किती? आस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पैलतीर पाय. हा एखादा विरळ आहे की ज्याने मनाचा निग्रह केलेला आहे, इंद्रियावर संयम म्हणजे ताबाही ठेवला आणि तो तप करू लागला. ऐका आणखी पुढं.
मनाचा निग्रह केला, इंद्रियावर संयम ताबा ठेवला आणि तप करू लागला. वर्ष दोन वर्ष तप सुद्धा केलं आणि 2 वर्षांनी त्याला आठवण आली. कुठली? हा पण कुणाची? हा खरं बोलायचं, म्हातारीची तर नाही ना. हा त्यांची काय आली ना आठवण? हा 2 वर्ष तप केलं आणि तिथं राहून त्याला आठवण आली. कुठली? कोणाची? हा खरं बोला, ते प्रमाण सांगायचंय मला पुढं ना. 2 वर्ष तप केलं आणि तिथं राहून घरचं चिंतन करू लागला. महाराज म्हणतात मी नाही, वनी जाऊनी वनिता चिंतिसी, तप करण्याकरता वनात गेला आणि तिथं राहून घरच्या वनितेचं चिंतन करू लागला. ऐका, गेलाय कुठं? तप करायला आणि तिथं चिंतन करू लागला. कुणाचं? घरच्या वनितेचं चिंतन करू लागला. ऐका पुढं, जे 2 वर्ष झाडपाला खाऊन ऊन वारा थंडी पाऊस सहन करून जी तू काशी केली ना तिथं कुठं, हा पण तिथं राहून तुला आठवण आली. कुठली? ते केलेलं त्याच क्षणी सगळं संपलं. येताना माघारी मोकळं बोंबलत हात हलवीत यावं लागतं. एवढं कठीण आहे. काय करणं जमल काय आपल्याला? आपण तर 4-8 दिवस, महिना 15 दिवस जातोय कुठं? वारीला. आता 16 गेला तर त्याचे 20-22 दिवस मोडतात. असा मधूनच गेला तर 10-7-8 दिवसात, 6 दिवसात, 11 दिवसात, 9 दिवसात कसा जातो? दिंडीत जातो ना आपण. 4-8 दिवस 15 दिवस सोडायचं हे सगळं, दिंडीला जायचंय. तर दिंडीतून बाजूला जाऊन दिवसात 3दा करीतो माघारी. पप्या तुझी माय कुठे रे? काय माघारी उचर तिला शिंग फुटते ना रे? 15-20 दिवस हे गाभाळ सोडून जायचं तर आपल्याला सुटत नाही. हे तप करण्याचे लक्षण आहेत का आपले? तप एक साधन आहे, पण आपल्या दृष्टीने करणं शक्य नाही. वेद अध्ययन करणं शक्य. 3रं साधन सांगितलंय दान. दान कशाला म्हणायचं? देश काल पात्र पाहून दिल्या जातं. त्याला सात्विक दान म्हणतात ना. देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम श्रुतम. त्याच्यातही पुन्हा असं आहे, जे दिलं दान त्याचा उच्चार करू नये एक, आणि ज्याला दिलं त्याच्याकडून उपकाराची काही अपेक्षा ठेवायची नाही. दातव्यमिती यद्दानम दीते नुपकारिणे देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम श्रुतम. त्याला सात्विक दान म्हणतात. पण तेही आपल्या दृष्टीने शक्य नाही. आपण दान देतो पण आपल्याला जाहिरातबाजीचा नाद असतो. आपण दान देत नाही असं नाही. मंदिराचं काम चालू आहे, आपल्या कुवतीप्रमाणे देतो आपण. सप्ताह चालू आहे, दिंडी चालू आहे, किंवा धर्माचं काही संप्रदायाचं काम चालू आहे, तिथं आपण देतो. पण दिल्यानंतर आपल्याला जाहिरातीचा नाद असतो. कोणता? हा कसं? 5,000 रुपये दिले पण ते इकडे येत नाही, तिकून ध्यान ठेवतो माझं नाव पुकार येतोय का नाही इथं कार्यकर्ता. आणि जर नाही पुकारलं तर दुसऱ्या काय भानगडे, माझं तर काही नाव ऐकू आलं नाही. मग त्यासाठी दिलेलं त्यांनी. आणि शास्त्र तर असं सांगतंय, दिलं त्याचा मुखातून उच्चार करू नये. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळू देऊ नये. आणि उपकाराची काही अपेक्षा ठेवायची नसते. नाही तर काही काय म्हणतात, महाराज चांगली गाय आहे, गावठी गाय आहे, चांगलं दूध देते, दूधही काढून देते, जा घेऊन. गाय घेऊन जाऊ बाबा तुम्हाला, पण खोंड मोठं झाल्यावर असं हे दानात बसत नाही ना. दिलं त्याच्याकडून उपकाराची अपेक्षा ठेवायची नाही. दिलं त्याचा मुखातून उच्चार करायचा आहे. दान एक साधन आहे, पण सर्वांना शक्य. चौथं साधन सांगितलंय अष्टांगादी योग. योगाचे प्रकार आहेत किती? 8. यम नेम निरोध प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीपर्यंत अष्टांगादी योग आहे. पण योग साधनाही करणं शक्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात अष्टांग योगे न सिनिजे ये नेम निरोध न किजे रया. किंवा योग याग विधी त्याने तुमची सिद्धी होणार किंवा तरी योगाची वाटा ते निघाले गा सुभटा, तया दुःखाचाच वाटा भागाला. तो कठीण क्लिष्ट मार्ग आहे, त्या मार्गाने जाऊ नका, शक्य नाही. आणि 5वं साधन सांगितलं यज्ञ. 5वं साधन कोणतं आहे? यज्ञ. आता मागच्या युगातला विचार केला तर प्रत्येकाने वेगवेगळे यज्ञ केले. आता कलियुगामध्ये तसा यज्ञ आपण स्वतंत्र आपल्या घरी करणं शक्य आहे का? आणि आपण करू शकत. आता यज्ञ करीत नाही असं नाही, आपण प्रत्येक जण यज्ञ करतोय. कुणी 2 टाइम करतात, कुणी 3 टाइम करतात. मला वाटतं डायबिटीसवाले 3 टाइम यज्ञ करतात, बाकीचे सगळे 2 टाइमच यज्ञ करतात. बरोबर. आता एकच यज्ञ चालू आहे सध्या.
कोणता भरणे नो उदर भरण नो हे जाणीजे. यज्ञ कर आता एवढाच यज्ञ भरवायचं 2 टाइम काम चालू आहे. दुसरा यज्ञ कलियुगात कुणी करत नाही. बघा हे पूर्वीच सांगितलेले मार्ग साधन आहे तुमच्या माझ्या उद्धाराकरता, पण आपल्याला करणं शक्य नाही. हाच विचार भगवंतानी केला. कुणी केला? भगवंतानी हा विचार केला आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता स्वतंत्र मार्ग सांगितला. ती श्रीमद भगवत गीता तुमच्या माझ्या उद्धाराकरता स्वतंत्र ग्रंथ सांगितला. ऐका, हा वेदाच्या नंतरचा ग्रंथ आहे. कोणता? वेद अगोदर, गीता नंतर आहे. आणि त्या दोन्हीतही फरक असा आहे, वेद निर्माण झाले कशातून? देवाच्या मुखातून, श्वासातून. हा, मुख वेगळं आणि श्वास वेगळा. हा, असं नीट असं राहू द्या लक्षात. कशातून? श्वासातून निघाले. कधी? झोपेत, घोरण्यात बाहेर पडले. कोण? वेद. तशी गीता जागृती ते. आणि गीता कशाने? मुखाने. एकाच ओवी ज्ञानोबरांनी दोन्हीचं वर्णन केलं. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. म्हणजे भगवंताच्या घोरण्यात श्वासातून बाहेर पडले. कोण? वेद. पण गीतेच्या बाबतीत असं वर्णन केलं, एथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेचे. श्री गीता प्रश्नो अर्जुनेचे. आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेचे. श्री गीता प्रश्नो अर्जुनेचे. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी येथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला. गीता भगवंतानी सांगितली, मुखाने सांगितली, अर्जुनाला सांगितली. निमित्त त्याचं केलं. कोणाचं? तैसे अर्जुनाचे. तैसे गीतेचे दुःखते अर्जुन पारतात विनली कृष्ण काय जगापुढे. वा. तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं आणि गीताशास्त्र भगवंतानी सांगितली तुमच्या माझ्या उद्धाराकरता, पण निमित्त त्याचं केलं. कोणाचं? अर्जुन. बघा, अर्जुनाने जो प्रश्न केला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या धर्मग्रंथात आहे. अर्जुनाला जी शंका निर्माण झाली त्या प्रत्येक शंकेचं समाधान आपल्या धर्मग्रंथात आहे. बघा, प्रत्येक श्लोकाचं चिंतन वेगळं, प्रत्येक अध्यायाचा विषय वेगळा आहे. पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली, धर्मक्षेत्री समवेता मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत. बघा, पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली. पहिला अध्याय सांगून झाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा. करू का डायरेक्ट? 10 अध्याय सांगून झाले. 11व्या अध्यायाला सुरुवात झाली. 11व्या अध्यायातले 52 श्लोक सांगितले. किती श्लोक? 52. आणि 11व्या अध्यायातला 53 क्रमांकाचा श्लोक आहे. कितवा क्रमांकाचा श्लोक आहे. तिथं भगवंताने पूर्वी जे तुमच्या माझ्या उद्धाराकरता पूर्वी जे सांगितलेले मार्ग साधन होते, अगोदर सांगितले ना तुम्हाला, पूर्वी आपल्या उद्धाराकरता जे सांगितलेले मार्ग साधनं होते त्याचं भगवंतानी खंडन गीतेच्या 11व्या अध्यायातल्या 53 क्रमांकाच्या श्लोकात केलंय. भगवान म्हटले, अर्जुना, पूर्वी माझ्या प्राप्तीकरता भगवान म्हणतात आणि तुमच्या सर्वांच्या उद्धाराकरता जे पूर्वी सांगितलेले मार्ग साधनं होते, भगवान म्हणतात, अर्जुना, त्यावेळेला त्या साधनाने माझी प्राप्ती होत होती. त्यावेळेला ती साधनही मला आवडत होती. पण अर्जुना, आता त्या साधनाने सर्वांना माझी प्राप्ती करून घेणं शक्य नाही. त्या साधनाने मी तुम्हाला कळल असंही, त्या साधनाने तुम्हाला माझ्यापर्यंत येता येईल असंही नाही, आणि माझी प्राप्ती करून घेता येईल असंही नाही. काय म्हणतात भगवान? नाहम वेदेर्न तपसा न दानेर्न चर्चा. बघा, नाहम वेदेर्न, नाहम तपसा, नाहम दानेर्न, नाहम चया.
या साधनाने आता अर्जुना ते शक्य नाही. मग अर्जुनाने प्रश्न केला, हे भगवान, हे तर पूर्वीचे साधन आहेत ना, या साधनाने जर भगवान तुमची प्राप्ती होत नाही आणि आमचा उद्धार होत नसेल तर नेमकं भगवान तुमच्या प्राप्तीचं आणि आमच्या उद्धाराचं साधन तरी काय? त्यावेळेला भगवान म्हणतात, अर्जुना ऐक, आता माझ्या प्राप्तीचं आणि तुमच्या उद्धाराचं आणि सर्वाला करता येण्यासारखं एकच साधने, ती अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. काय सांगितलं? अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. भक्ती येवनी वरी चित्ता ते गा. तुम्ही अनन्य भावाने माझी काय करा? भक्ती करा किंवा झडझडोनी ये भक्तीची वाटे जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तुम्ही भक्तीनेच माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त व्हाल. आता हे भगवान सांगतात, भक्तीनेच माझी प्राप्ती होईल, भक्तीने तुमचा उद्धार होईल. हे भगवान सांगतात. कोणाला? कोण्या ग्रंथात? गीतेत. इथं अंडरलाईन करा. भगवंताने भगवत प्राप्तीचं आणि जीवाच्या उद्धाराचं साधन अर्जुनाला काय सांगितलं? देवाची प्राप्ती. साधन कोणतं सांगितलं म्हणतोय मी? गीता साधन आहे का? जडजडून म्हणलात ना तुम्ही, ओवी भक्तीची वाट भक्ती. हा, जिया पावसी अव्यंग, तुम्ही माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त व्हाल, पण तुम्ही माझी काय करा? भक्ती करा. हा, लक्ष द्या ना थोडस, लक्ष दे मी काय सांगतोय. इथं भगवंतानी अर्जुनाला भगवत प्राप्तीचं उद्धाराचं साधन काय सांगितलं? भक्ती. इथं अंडरलाईन करा. या थोडस भागवतामध्ये, भागवत ग्रंथ हा मूळचाच भक्तिप्रधान ग्रंथ आहे. भागवत ग्रंथ मूळचाच भक्तिप्रधान ग्रंथ आहे. भगवान भागवताचा उपदेश उद्धवाला करत असताना भगवान म्हणतात, उद्धवा, तुला माझी प्राप्ती हवी आहे हो, मोक्ष हवाय हो. मग भगवान म्हटले, उद्धवा तू भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल. असा भगवंतानी उपदेश केला. पण तो उद्धव आहे ना, उद्धवानी सांगितलं, भगवान तुम्ही आत्तापर्यंत, मी तुमचं एकट्याचं ऐकतोय असं नाही, मी आत्तापर्यंत अनेकाची मतं श्रवण केली. मोक्ष प्राप्ती करता प्रत्येकाने वेगवेगळं मत मांडलं आणि तुम्ही काय मला सोपं सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल? असा उद्धवानीच देवाला काय केला? प्रश्न केला. त्याचं नाद बाबा वर्णन करतात. उद्धव म्हणेगा श्रीपती, मोक्ष मार्गी साधने किती, वेदवादियांची उपपत्ती, बहुत सांगती साधने. आणि तुम्ही काय मला सोपं सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल? असा उद्धवानी प्रश्न केला. पण उद्धवानी ज्यांना प्रश्न केला ते काय आपल्यासारखे हबप आहेत का? आपल्यासारखे हबप आहेत का? ते योगेश्वर भगवान आहेत. भगवान म्हटले, उद्धवा तू आतापर्यंत मोक्ष प्राप्ती करता ज्यांची ज्यांची मतं श्रवण केली, तू ऐकलेली मतं कशी आहेत सांगू तुला? ऐक. आता भगवान बोलतात, तू ऐकलेली मतं अशी आहेत, ती अवघीच समान, की एक गौण एक प्रधान. देवे सांगितले आपण भक्तीशी कारण मुक्तीशी, अनेका साधना नापेक्षिती, सर्व संगाते निरशिती, मोक्ष मार्गी मुख्य भक्ती, जेने स्वरूप प्राप्ती तात्काळ. त्याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलले, माझ्या स्वरूपी ठेवून या मन, फलाशैवीन माझे भजन, हेचे मोक्षाचे मुख्य साधन. देवे आपण बोलिले, विठाला. आता इथंही भगवान उद्धवाला सांगतात, भक्तीशी कारण मुक्तीशी, तू भक्ती कर तुला मुक्ती मिळेल, तू बाकीच्याचा विचार करू नको. आता हे हाही ग्रंथ, जसं गीता आपला धर्मग्रंथ महत्वाचा आहे, तसाच दुसरा ग्रंथ आहे. कोणता? भागवत. कोणता ग्रंथ आहे? आता भागवतामध्ये उद्धवालाही साधन काय सांगितलं? भक्ती. अर्जुनाला काय सांगितलं? भक्ती. आता गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथात भगवंतानी सांगितलं की भक्तीशिवाय मोक्ष मुक्ती माझी प्राप्ती होत. मग आता तेच मत तुकोबरायच्या गाथ्याचंही असलं पाहिजे.
पाहिजे ना. आपल्या फडकरी परंपरेमध्ये तसा तो नेम आहे. कुठलाही तुम्हाला एखादा मुद्दा सिद्ध करायचा असेल तर तुमच्याकडे तिन्ही ग्रंथाचा पुरावा असला पाहिजे. गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, गाथान, भागवत. एक पद्धत आहे फडकरी परंपरेची. दुसरी परंपरा अशी होती, तुम्हाला कुठला मुद्दा सांगायचा असेल तर त्या मुद्द्याला कुठल्या तरी संताचं एखादं प्रमाण तुमच्याकडे असलं किंवा भागवत, ज्ञानेश्वरी, रामायणातली कुठली एखादी ओवी तुमच्याकडे असली किंवा कुठला तरी एखादा श्लोक असला. हा, तसं तर जुनी काही मंडळी, जुने म्हणजे तसं मी 25 वर्षाच्या अगोदर ज्या ज्या जुन्या मंडळीला साथ केली कीर्तनात, त्यावेळेला ते एक प्रमाण, एक श्लोक, एक ओवी सांगायचे ते एका मुद्द्याला. हा, पण मी म्हणतो तेवढं जरी शक्य नाही झालं तर निदान एखादा श्लोक, एखादं प्रमाण नाही ते एखादी. हा, पण सध्या असं झालंय आख्या कीर्तनात ओवी नसली ज्ञानेश्वरीची, प्रमाण नसलं, श्लोकही नसला तरी लोक म्हणतात कीर्तन नंबर. कारण त्यांनी रोजच चिवाडलं ना तुमच्या ज्या व्यवहारातलं ते. पुरी काय करतात, पोरं काय करतात, पियाताड काय करतात, हेच चिवाडलं रोजच्याच व्यवहारातलं चिवाडन तरी लोक म्हणतात नंबर 1 झाला. कीर्तन म्हणजे कीर्तन झालं. आता तुझ्या बुद्धीचीच पात्रता तेवढी खाली आली. हा, की मूर्खाला तू चांगलं म्हणतो म्हणजे इतकी बुद्धी खालावली तुझी. आलं ध्यानात. आपला मुद्दा असा चालला होता, भगवान उद्धवालाही सांगतात भक्तीनी मुक्ती आणि अर्जुनालाही सांगितलं ऐका. आता हे कुणी सांगितलं? भगवंतानी. ऐका, भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती आणि तुमचा उद्धार होईल. मग आता भक्तीने भगवान म्हणतात माझी प्राप्ती. भक्ती म्हणजे काय? आता कुणी कशालाही भक्ती म्हणतं. अंधश्रद्धेने एखादं कर्म केलं तरी माणसं म्हणतात बाबा बरी आमची बोळी बाबळी भक्ती. पण वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेली नवविधा भक्ती किती प्रकारची आहे? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती आहे. त्यापैकी कुठलीही केली तरी ती भक्ती. आता तुमचं सर्वांचं चालू आहे काय? ही पहिली भक्ती बरं, नवविधा भक्ती. श्रवणम. दुसरी भक्ती कीर्तनम. कीर्तन भक्ती कशाला म्हणायचं? आता हे चाललंय हे काय? कीर्तनच आहे ना. ऐका, कीर्तन कशाला म्हणायचं? ज्याच्यात भगवंताचं गुण वर्णन केल्या जातं, साधूचं गुण वर्णन केल्या जातं त्याला म्हणायचं कीर्तन. ज्याच्यात देवाचं संताचंच वर्णन केलं जातं त्याला म्हणायचं कीर्तन. कीर्तन. ज्याच्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलं जातं त्याला म्हणायचं कीर्तन. आणि आता मुद्दा सांगितला, ज्याच्यात प्रमाण, ओवी, श्लोक सोडून काहीच बोलायचं नसतं त्याला म्हणायचं कीर्तन. स्वतंत्र एकट्याने बसून भगवंताचं नामचिंतन केलं तरी सुद्धा ते कीर्तनच. सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचा नामघोष करणं हे सुद्धा तशी प्रमाण आलेली. कीर्तन हे नामघोष, कीर्तन हे नामघोष. हा, कीर्तन ही एक भक्ती आहे. कीर्तन ही एक पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती. बघा, युग परत्वे साधनं काय होत गेली? भगवत प्राप्तीची साधनं बदलत गेली ना. काही युगामध्ये यज्ञानेच मोक्ष मिळत होता, तपाने मोक्ष मिळत होता. म्हणजे युग परत्वे साधनं काय झाली? बदलली ना. भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती. आता काय म्हणतात? भक्तीने माझी प्राप्ती. पण पूर्वी भगवंताचीच प्राप्ती सारखा वेगळे साधनं होते ना. भगवान म्हटले त्यावेळेला त्या साधनाने प्राप्ती होत होती, त्यावेळेला ती साधनही आवडत होती. आता प्राप्तीचं साधनही बदललं आणि आवडीचा विषयही. बघा, युग परत्वे साधनं बदलतात तशी वैमान परत्वे आवड सुद्धा बदलते का नाही बदलत? बरोबर. बाबा तुमचं वय किती? 75. ठीक आहे. तुमच्या लहानपणी कोणते खेळ होते? गोट्या, इटी दांडू, सुरपाटी, भवरा. बरोबर, खेळ होते त्यावेळेला. आताही खेळ आहेत पण थोडे वेगळे असतील. त्याही वेळेला खेळ होते, आताही खेळ आहेत. आता प्रत्येक खेळाची आवड मुलाला किती वयापर्यंत असते? एक 20-22, जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत त्या मुलाला खेळाची काय असते? आवड असते. तिथून पुढे ती आवड राहत. बरोबर. 20-22-25 वर्षापर्यंत मुलाला खेळ आवडतो. बरोबर. 20-22 वर्षांनी काय आवडतं? काय म्हणलो?
एकदा नाही, मोबाईल. अरे मोबाईलला 22 वर्ष काय आला आता उलस कळायला लागलं ते लिकडून खायला घालतानीच रडायला लागलंय ते मोबाईल दिला तर गाजगिळीत आहे ते आता इथून असं आहे 22 काय लागते त्याला 22व्या वर्षी तर मोबाईलमध्ये काही कुठानं करता येते हा चला 20-22 वर्षापर्यंत त्या लेखक मुलाला खेळ आवडत असतात म्हणजे खेळाची आवड असते त्यानंतर आवडीचा विषय काय होतो त्याचा बदलतो 20 वर्षानंतर आवडीचा विषय बदलला 22 वर्षानंतर बरोबर तो व्यवहार आहे चला लग्न झालं पत्नी हा त्याचा आवडीचा विषय झाला किती दिवस त्याची काही मर्यादा असते मुलं बाळ झाली तो आवडीचा विषय राहत नाही पत्नी आवडीचा विषय नाही तिला झालेली मुला पत्नीलाच नातो का लय बाळ खातं दिसतंय विठाला पत्नी आवडीचा विषय नाही तिला झालेले मुलं आवडीचा विषय झाला आईला जा आता मुलं तरी किती दिवस आवडतात तेच मुलं मोठे झाले काय झाले मोठे झाले आणि त्या मुलांचे लग्न झाले आता ज्या मुलांचे मुलींचे लग्न झाले आई वडील काही त्यांना मांडवी घेऊन मुख्य घेतात का त्यांचे नाही आता ते लग्न झालेले मुली आई वडिलाला आवडत नाही त्यांना झालेले हा आता इथं लागतंय तुमचं ते आता म्हातारीला काय आवडते आवडतात की नाही आवडत नसले तरी आवडून घ्यावाच लागत असतो तर तुकडा आला का ध्यानात आता काहीचे नातवंड भले छिद्री असतात ते काही कीर्तनात आणायसारखे नसतात पण घेऊन जा म्हटलं की म्हातारीला घेऊन यावं लागतं बरं ती इथं आल्यावर काही गप राहत नाही लवकर आणले तर हार्मोनियमचं बटन उपशितेन पकवाज मोकळा सापडला तर शाई खरडीतेन येण्याची तार तुडतेन काहीच नाही जमलं तर चटईचे दोरक व्हायना पण वडीतेन तरी म्हातारी म्हणत असते बाबा आमची बीबी लय शहाणी आमचा बंट्या लय शहाण आहे आता तुला शहाणं म्हणणंच येत सुन तुकडं घालीन ना बरोबर असं आहे मला काय सांगायचंय विषय आवडीचा काय होत गेला लहानपणापासून बदलत गेला कसा आहे का बाबा दुपारा पारायण बी संपलं दुपारची पंगत झाली कथेलाही टाइम आहे मंडपही रिकामा आहे 10-5 म्हातारी इथं आले ओ गोपालराव या का खेळू गडीवर आता म्हातारे गोटे खेळते का नाही ना वैमान परत्वे आवड बदलते मला इतकं सांगायचं तसं भगवान म्हणतात पूर्वी ते साधनं मला आवडत होती म्हणजे आवडीचा विषय बदलला पूर्वी त्या साधनाने प्राप्ती होत होती म्हणजे प्राप्तीचं साधनही बदललं आवडीचा विषय बदलला आता भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती त्याच्यातली कीर्तन ही एक भक्ती पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती किती कीर्तन भक्ती देवाला आवडते एक मुद्दा सांगतो तुम्हाला चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालायचं पुढं वाळवंटामध्ये त्या कीर्तनला चाल प्रमाण म्हणण्याकरता सामान्य कुणी नव्हते नामदेवरायच्या कीर्तनात चाल प्रमाण म्हणण्याकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सावता महाराज कबीर महाराज ही मंडळी कीर्तनाच्या साथीला असायची बरं श्रोते सामान्य नव्हते निवृत्तीनाथ सोपान काका गोरोबा काका जनाबाई मुक्ताबाई श्रोते अधिकारी टाळकरी कीर्तनकार अधिकारी आता त्या कीर्तनाचा आनंद सामान्य असेल का हो सामान्य नव्हता आनंद आणि त्या कीर्तनला भगवान स्वतः रोज हजर असायचे त्या कीर्तनला रोज हजर कोण असायचं भगवान रोज यायचे पण एके दिवशी प्रकार असा झाला भगवंताचं भोजन झालं आणि थोडी विश्रांती करावी बुवा म्हणून देवाने काढले काय हा फक्त अंगावर होता देवाच्या काय काय होता पितांबर शालू नव्हता हा शालू म्हणले होते दुसरीकडे शिरत आहे काय होता देवाच्या अंगावर पितांबर होता आणि भगवान विश्रांती करू लागले तोपर्यंत वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं आता ते नामदेवरायचं कीर्तन आहे मी अगोदरच सांगितलं कीर्तनकार नामदेव महाराज पर चाल प्रमाण म्हणणारे ज्ञानोबराय कबीर महाराज सावता महाराज म्हणजे काही अडचण नाही ना काही बरं श्रोते बी असे नाहीत ना मोकार निवृत्तीनाथ गोरोबा काका सोपान काका जनाबाई मुक्ताबाईचा अधिकार सामान्य नव्हता बरं ज्यांची पडलेली काम देव करायचा ज्यांचं मागं पुढं राहून भगवान रक्षण करायचं ज्यांच्या मुखातून वचनं बाहेर पडली त्याची गाथा तयार एवढा अधिकार होता माझ्या जनाबाईचा खाली बसून म्हणतोय बरं जनाबाई टाळ घेऊन उभा राहत नव्हती कीर्तन करीत नव्हत्या हा हेही ध्यानात ठेवा
मुक्ताबाईने कीर्तन केलं नाही, जनाबाईने कीर्तन संत परंपरेतले कोणी केलेलं नाही. पण खाली बसून एका योगी पुरुषाला, एका नैष्टिक ब्रह्मचार्याला, एका ज्ञानी पुरुषाला खालून प्रमाण म्हणण्याची आज्ञा करावी इतका माझ्या जनाबाईचा होता. काय जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आज्ञा केली. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, आज्ञा जनाबाईने केली. कुणाला? आणि जनाबाईची आज्ञा प्रमाण मानून मग ज्ञानोबरायांनी म्हणायला सुरुवात केली. आता ज्ञानोबरायांनी म्हणायला सुरुवात केल्यावर काय ताला स्वराची अडचण असेल का हो? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, हरी अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, आणि तोच ज्ञानोबरायचा सोर, विश्रांती करणाऱ्या भगवंताच्या कानावर ज्ञानोबरायचा सोर गेला. भगवान उठले, अंगावर फक्त देवाच्या पितांबर होता एवढाच पुरावा आलेला आहे. भगवान उठले आणि धावपळत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले. टाळही शिल्लक नव्हता. विना टाळाचेच विनेकऱ्याच्या बाजूला जाऊन भगवान उभे राहिले आणि कीर्तन रंगात आल्याबरोबर प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, हरी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तनात प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. ऐका, भगवान त्या कीर्तनात नाचू लागले. मी देव आहे, मी कोण आहे हेही भगवान विसरले. विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा, मी देव आहे हेही भगवान विसरले. आणि बघा एवढे नाचले भगवान. आणि कीर्तन त्याला म्हणतात जिथे देव देवपणा विसरतो आणि भक्त भक्तपणा विसरतो. भक्ता नाठवे भक्तपण, देवा नाठवे देव. ते खरं कीर्तन. आलं ध्यानात? एवढे नाचले भगवान, एवढे नाचले की मी देव आहे हेही भगवान विसरले. एवढे नाचले किती? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, होई देवाईचे बोले कबीर, हरी नामदेव कीर्तन करे पुढे देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता स्वतःचा पितांबर गळाला याचंही भान राहिलं नाही. कबीर महाराजाच्या लक्षात आलं देवाचा गळाला. काय कबीर महाराज ओरडले तिकून, भगवान सावध होई देवा ऐसे बोले कबीर. तरी भगवान सावध होत नाही म्हणून साधू या संतांनी देवासी धरले
ते गेल्यासारखे वाटतात पण जात नाही. तुकोबराय म्हटले ते कशाने जाणार? पदव्या लावून जाणार, पदव्या मिळून जाणार नाही. ते जातील फक्त वैराग्य बळानेच. अंगी वैराग्याचे बळ साही खळ जिनावे. वैराग्य बळानेच ते घालवता येतात. वैराग्य बळ कशाला म्हणायचं? आता कुणी कशालाही वैराग्य म्हणतं. एखाद्याने बायका पोरं सोडले निघून जरी गेलं तरी काही काही मूर्ख लोक म्हणतात नाही त्यांना वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य नाही, ते वैतगून गेलेलं आहे. एखादं पहिले आपले वारकऱ्याचेच घालीत होते पांढरे शिपीत, नंतर त्यांनी केले तेच कसले नंतर भगवे केले, तरी लोक म्हणतात वैराग्य प्राप्त. चिरकुटाने भगव्या काहींनी पहिलं आपलं वारकऱ्याच होतं पहिलं, नंतर लोक म्हणतात प्राप्त झालं त्यांना. काय झिपऱ्याने? झिपऱ्या वाढणं म्हणजे वाढवणं म्हणजे न्हाव्याचं बलूत बुडवणं. कोणी सांगितलं झिपऱ्याचा आणि वैराग्याचा काही संबंध नाही. मला कुठं वाचण्यात एखादं प्रमाण ओवी श्लोक सापडा नाही. झिपऱ्या राखणं म्हणजे वैराग्य आहे. कोणी कशालाही वैराग्य म्हणतं. का म्हणतात कशालाही वैराग्य? चांगल्याचं न ऐकणं किंवा चांगलं न वाचणं याचा परिणाम. वैराग्य कशाला म्हणायचं? इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात काय? वैराग्य. हे विचारसागर सांगतोय ना. आणि आपला धर्मग्रंथ काय सांगतोय? इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात, हे विचारसागर सांगतोय. आपला धर्मग्रंथ काय सांगतोय? इंद्रिय अर्थेषु वैराग्य. त्या श्लोकाखालच्या सगळ्या ओव्या पाहून घ्या आता. वमेलिया अण्णा लाळन घोटी जेवी रसना कांगन स्वया लिंगणा प्रीताची या विष खाणी नागवे जळत घरी नरी घावे व्याघ्र विवार न करावे वस्ती जेवी धडधडीत लोहरसी उडी न घालावी जैसी न करावी उसी अजगराची. अर्जुना तिने पाडे जयाची विषय वार्ता नावडे निधीच कही तोंडे इंद्रियाचे निजावो अथवा येही केची का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी. त्याला वैराग्य म्हणतात. असं वैराग्य बळ अंगी धारण करा. वैराग्य बळाने 6 दोष घालवा. असं वैराग्य बळ अंगी धारण करा. वैराग्य बळाने 6 दोष घालवा. अधिकार संपन्न व्हा. जे देवाला आवडतंय ते देवाला द्या. आपली जीव दशा घालवण्याकरता कुठलाच प्रतिबंध राहत नाही. उरेल ना उरी ढोपार फुमाई